नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भंडारदरा परिसरात पर्यटकांची वाढती गर्दी। आषाढ सरला तरी पावसाचे तांडव सुरूच। भंडारदरा परिसरात आषाढ संपत आला असला तरी पावसाचे तांडव सुरूच आहे। यामुळे परिसरातील धबधबे पुनश्च सक्रिय झाले असून निसर्ग सौंदर्याने नटलेला रंधा धबधबा रौद्र रूप धारण करत आहे। भंडारदरा धरण 72% भरले असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नव्या पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे। आज धरणातून 8740 क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे। रविवारची सुट्टी आणि धबधब्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। यामध्ये काही पर्यटकांनी जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यात उड्या घेतल्या। त्यापैकी एका पर्यटकाला पोहता येत असल्याने तो सुखरूप काठावर पोहोचला, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता होती। परिसरात कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने अनेक पर्यटक धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत। धरणसाठा व पावसाचा आढावा। भंडारदरा धरणाचा सध्याचा पाणीसाठा 7969 दशलक्ष घनफूट असून धरणाची एकूण क्षमता 11039 दशलक्ष घनफूट आहे। जर पावसाचे हे प्रमाण असेच टिकून राहिले तर लवकरच धरण 100% क्षमतेने भरू शकेल। निळवंडे धरणातही नवीन पाण्याची आवक होत असून ते सध्या 82% क्षमतेपर्यंत भरले आहे। कोतूळ, आंबीत आणि हरिश्चंद्रगड परिसरात पावसाची संततधार कायम आहे। परिणामी मुळा नदीतील पाणी पातळी वाढली असून सध्या नदीतून 20,000 क्युसेस पाणी वाहत आहे। मुळा धरणातील साठाही सातत्याने वाढत आहे।